आली आली भाग्यलक्ष्मी। अरे त्या पोरीने तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात हे आम्ही डोळ्यांनी बघितलंय। तिने तुझ्यावर निरपेक्ष प्रेम केलं हे आम्ही बघितलंय। हो, तिने हे सगळं केलं असेल, मी ते नाकारत नाहीये भाऊ काका, पण माझं मन मानत नाहीये आणि मला आईच्या इच्छेचा विचार केलाच पाहिजे। तिच्या आत्म्याला काय वाटेल भाऊ काका? जे घडलं ते वाईटच घडलं। अहो, पोलिसांनी सुदेशला अटक केली, मला तर शॉकच बसला। हो ना, अहो पोलीस इन्स्पेक्टरलाच अटक करायची म्हणजे काय? त्या पोलिसांचं पण कळत नाही, आपल्याच डिपार्टमेंटचा माणूस आहे ना, मग सोडून द्यायचं ना। मी तुम्हाला सांगते, यांचं काहीतरी वेगळं रॅकेट असणार आहे। झालं झालं बोलून तुमचं, जा आता। अहो, तुमचाच मुलगा आहे, चुकला असेल तर त्याचा घरात कान धरायचा, तर डायरेक्ट कमिशनरकडे तक्रार, हे काय आहे? लेखिका म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी केलेला हा स्टंट बिन तर नाही ना? हे बघा, मला आता यावर काहीही बोलायचं नाहीये। हा, निघा आता। तुम्हाला ऐकायचं होतं ना मी कुठे गेलो होतो ते? तर ऐका, मी माझ्या वडिलांचा, सुदामा दादांचा शोध घ्यायला गेलो होतो। आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांच्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला गेलो होतो। माझ्या आयुष्यातून जी माणसं निघून गेली आहेत ना, त्यांचा शोध लावायचा आहे मला। हा, आणि माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की प्लीज ह्याच्या पुढे मला हे असले प्रश्न विचारू नका। कुठे गेला होता, कुठे राहणार आहात, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, कळलं? या जगात कसंही वागलं ना तरी लोक बोलतातच। मारणाऱ्याचा हात धरता येतो ग, बोलणाऱ्याचं तोंड नाही ना धरता येत। आई, तुम्ही लवकरात लवकर त्या म्हात्र्यांना जाऊन भेटा। हे बघा, त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये। ते म्हणाले होते की सुदेशला अटक होणार नाही किंवा तो सस्पेंड पण होणार नाही। मलाही या गोष्टीचा धक्काच बसला खरं तर। विश्वासानं एखाद्याच्या खांद्यावर मान टाकावी आणि केसांनी गळा कापला जावा ना, तसं वाटतंय। आपण चांगलेपणाने काहीतरी करायला गेलो आणि भलतंच होऊन बसले। भाऊ, बाप्पाजींनी मला देवीला कौल लावायला सांगितलं होतं। त्यांनी निवडणूक लढवावी की नाही हे बघण्यासाठी। आणि भाऊ, देवीनं बाप्पाजींच्या बाजूने कौल दिलाय। ज्या अर्थी देवीनं उजवा कौल दिलाय, त्या अर्थी बाप्पाजीनं निवडणुकांना उभं राहावं ही देवीची इच्छा आहे। पण भाऊ, हे असं झालं तर याचा विपरीत परिणाम आपल्या गावावर होईल। गुरु, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस जे काही करतो ते करायला त्याला बुद्धी कोण देतं? आई भिराईच देते ना। मग तिनं जर उजवा कौल दिलाय तर निश्चित तिची काहीतरी योजना आहे। शेवटी सगळ्या गोष्टींचं नियोजन तर तीच करते। आता संजयचंच बघा ना, संजय असा सांगा आता, आई भिराईनं काय कौल दिलाय? बाप्पाजी भिराईनं उजवा कौल दिलाय। गुरव, गुरव, अहो तुम्ही किती आनंदाची बातमी आम्हाला दिली, किती आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला सांगितली। आम्हाला तुम्हाला एक बक्षीस द्यायला पाहिजे। नको मला, मी फक्त कौल लावलाय, निर्णय भिराईने दिला। येतो। तुम्ही माझी मदत केली असती तर मला निर्णय घ्यायला सोपं होईल। भाऊ काका बोलले होते मला, पण यात मी तुमची काय मदत करणार? धनाजी काकांनी सगळे अधिकार दिलेत ना तुम्हाला, ठरवा मग। तुम्ही म्हणत असाल तर हरिद्वार, नाहीतर मग इथल्याच नदीत करू अस्थि विसर्जन।